पहाटेचा थरारक सापळा, सराईत इराणी चोरटा अटकेत, 10 गुन्ह्यांची उकल. नकली पोलीस बनून वृद्धांना लुटणारा जाळ्यात, 18 लाखांचे 123 ग्रॅम सोनं हस्तगत. नाशिक शहरात नकली पोलीस बनून वयोवृद्ध महिला पुरुषांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने थरारक कारवाईत अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली असून आरोपीकडून 18 लाख रुपयांच्या किमतीचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात बनावट पोलीस बनून होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटने तपास सुरू केला. 20 नोव्हेंबर 2025 रोजी उपनगर परिसरात 74 वर्षीय महिलेची सोन्याची चेन फसवणुकीने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा फोटो मिळवण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा संजय इराणी, वय वर्ष 53, राहणार अटाळी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे असल्याचं निष्पन्न झालं. आंबिवली, जिल्हा ठाणे येथील इराणी गल्ली परिसरात कारवाई करणे आव्हानात्मक असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगत पहाटे आंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पहाटेच्या सुमारास आरोपीला कोणताही गोंधळ न उडता ताब्यात घेण्यात आले. या चौकशीत आरोपीने नाशिकमधील इंदिरानगर, उपनगर आणि नाशिक रोड भागात साथीदारांसह नकली पोलीस बनून वृद्धांना गाठून चेकिंग सुरू आहे, पुढे खून झाला आहे अशा बतावणी करून दागिने काढून घेण्याची कबुली दिली. काही दागिने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विक्री केल्याचंही समोर आलेलं आहे. पोलिसांनी तेथूनही दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी उपनगर, नाशिक रोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही उल्लेखनीय कारवाई नाशिक रोड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. तांत्रिक विश्लेषण शाखेने तपासात महत्त्वाची मदत केली. नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारणं सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते. त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत. विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी आंबिवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं. अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला. हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे. 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगसाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी.